हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर काल होती महाशिवरात्री. तर सर्वांना उपवास असतो. तर आमच्याकडे महाशिवरात्री म्हणजे उपवासाला काय काय बनतात मी तुम्हाला ते दाखवणार आहे. छानपैकी टमाटर आलूची चटणी, त्याच्यामध्ये मी कढईमध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरं, मिरची आणि छानपैकी आलू टाकले आणि त्याला एकजीव करून घेतले. नंतर मी त्याच्यामध्ये टमाटर टाकले. सकाळी तर आमच्याकडे साबुदाणाच करतात आणि रात्रीला टमाटर आलूची चटणी, शेंगाच्या पिठाच्या भाकरी वगैरे असं एक्सेट्रा काही काही करतात. आणि मग नंतर मी त्याच्यामध्ये मीठ सोडलं थोडं आणि त्याला छान मिक्स वगैरे केलं. आणि त्याला मी शिजायला ठेवलं. अशा प्रकारे आमच्याकडे आलू टमाटर मिरचीची चटणी करतात. आणि नंतर शिंगाड्याच्या पिठाच्या भाकरी. तर हे बघा, फराळी शिंगाडा पीठ. आणि मग मी त्या पॅकेटला फोडलं आणि ते मी कोपरमध्ये टाकलं ते आणि त्याला मी भिजवलं. अशा प्रकारे त्याला थंड पाण्यानेच भिजवावं लागतात. आणि आमच्याकडे हे सर्वांना उपवास असल्या दोन्ही टाईमचं की रात्रीला आमच्याकडे हेच बनवतात. भगर, शेंगाड्याच्या पिठाच्या भाकरी, आलू टमाटरची चटणी आणि थोडंसं त्याच्यामध्ये त्या पिठामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकावं आणि त्याला मिक्स करून अशा रीतीने त्याला पाण्याने भिजवावं. अशा प्रकारे माझं भिजवणं सुरू होतं. तर तुम्ही काय काय करता उपवासाला, कोणता फराळ बनवता तसं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कधी तुम्ही हे पण ट्राय करून बघा, शेंगाड्याच्या पिठाच्या भाकरीसोबत टमाटर आलूची चटणी खूप मस्त वाटते ती. आणि सकाळी तर साबुदाणाच होतो आमच्याकडे आणि रात्रीला हे सर्व पदार्थ होतात. सर्वांकडे वेगवेगळे होतात, आमच्याकडे हे सर्व बनवतात. अशा प्रकारे मी ते पीठ भिजवलं. नंतर इकडे माझी आलू टमाटरची चटणी शिजत होती छानपैकी, मस्त त्याला कलर आलेला होता. आणि इकडे माझं पीठ भिजून झालं तर मी एक पॉलिथिन घेतला, त्याच्यावरती तेल वगैरे लावून त्याला हुंडा करून छान लाटण्याने त्याला मी लाटलं. असं गोल गोल, एकदम परफेक्ट गोल नाही जमली. आधी तर मला नव्हत्या जमत, नंतर ताईकडून मी हळूहळू शिकली. कसं आहे ते, लग्न झाल्यावर आपण सर्वच शिकतो. लग्नाआधी आपल्याला तेवढं जमत नाही, मग लग्नानंतर बरोबर आपल्याला हळूहळू सर्व गोष्टी येतात. हे बघा, माझी भाकर झाली. आधी तर माझ्या भाकरी पूर्ण अशा तुटूनच जायच्या, तो पुष्कळ दिमाग खराब व्हायचा. पण आता तर मला थोडाफार जमते. तर अशा प्रकारे माझी एक भाकर झाली बनवून. आणि इकडे हे बघा, शिजली माझी भाकर आणि मी आता दुसरी भाकर बनवत आहे. खूप टेस्टी असतात या आणि आपल्यासाठी पोषक पण असतात. अशा प्रकारे माझी दुसरी भाकर बनवणं सुरू होतं. आणि माझी एक साईड टमाटर आलूची चटणी पण शिजवणं सुरू होतं. अशा प्रकारे मी भाकरी करते आणि त्या भाकरीला थोडंसं दोन्ही साईडने शिजवल्यावर थोडं त्याला शेकावं लागते आणि दोन्ही साईडने त्याला तेल लावून थोडा वेळ आणखी त्याला शिजवून नंतर ते भाकर छान अशी नरम होते. हे बघा कशी झाली आहे भाकर माझी. आणि इकडे टमाटर आलूची चटणी पण रेडी आहे. आणि इकडे मी थोडा भगर बनवला, म्हणजे सासऱ्यांसाठी, त्यांना असं भगर आवडते. फक्त त्याच्यामध्ये जिरं, मिरची आणि थोडं पाणी टाकून मी त्याला फ्राय केलं थोडंसं. त्यांना एकदम प्लेन भगर. आणि इकडे थोडा वेगळा भगर पद्धतीचा केला मी भगर. आलू टमाटर हे वगैरे टाकून, दाणे वगैरे टाकून इकडे हा भगर शिजत होता माझा. तिकडे तो आणि इकडे चटणी पण रेडी होती, ऑलमोस्ट झालेली होती चटणी. आणि हा माझ्या भाकरी शेंगाड्याच्या पिठाच्या आणि हा भगर पण शिजलेला. आणि हा अशा प्रकारे ताट मी सजवलं. बघा, जिलेबी, चिवडा वगैरे अशा प्रकारे आम्ही उपवासाला रात्रीला हे पदार्थ